क्रियाशारीर म्हणजेच ह्यूमन फिजिओलॉजी हा जो टॉपिक आहे आपल्याला BMS फर्स्ट इयरमध्ये, यामध्ये आपल्याला काय काय कंटेंट आहे, एक्झाममध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहा, जो आपला क्रियाशारीरचा पेपर होणार आहे त्याचे पेपर किती होणार आहेत? 2. पेपर 1 आणि पेपर 2 असे थिअरीचे 2 पेपर. पेपर 1 100 मार्क्स, पेपर 2 पण 100 मार्क्स आणि टोटल जो थिअरीचा होणार आहे UTमध्ये आपल्याला 200 मार्क्सचं असेल. आणि प्रॅक्टिकल कंपोनंटचा जर विचार केला तर प्रॅक्टिकल 100 मार्क्सचं, व्हायवा 70 आणि इंटरनल असेसमेंटचे 30 असे प्रॅक्टिकल कंपोनंटचे 200 मीन्स आपल्याला जो फर्स्ट इयरला क्रियाशारीर आहे तो 400 मार्क्ससाठी असणार आहे. तर आपल्याला त्यासाठी अभ्यास करायचा आहे. तर पहा, यामध्ये आपल्याला कंटेंट काय काय असणार आहे ते पाहू. आता कंटेंट ऑफ क्रियाशारीर काय असेल पहा. पेपर 1चं सर्वात पहिले कंटेंट पाहू. त्यामध्ये पार्ट ए जो 60 मार्क्ससाठी दाखवलेला आहे तो आहे आयुर्वेदासाठीचा. त्यामध्ये काय काय येणार आहे पहा. पहिला टॉपिक आहे शरीर. या टॉपिकमध्ये तुम्हाला बेसिक्स दिलेलं असेल क्रियाचं, जे की क्रियाची डेफिनेशन असेल, शारीरची डेफिनेशन, शरीरची डेफिनेशन, शरीराबद्दल दोष, मानस दोष याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्रिगुण, त्रिदोष, पंचमहाभूत संबंधाबद्दल सांगितलेलं आहे. हा आहे पहिला टॉपिक शरीरचा. दुसरा टॉपिक आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा, म्हणजे आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत जे आहेत त्याबद्दल दिलेला आहे. त्यामधले ते सिद्धांत कोणकोणते आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचा अभ्यास करणं आपल्याला पुढं ॲप्लिकेशन आहे त्याचं. नंतर आहे तिसरा टॉपिक त्रिदोष, वात, पित्त, कफ हे सगळे दोष जे आहेत या 3 दोषांबद्दल ह्यांचं हे प्रकृतीमध्ये जे रोल आहे त्याबद्दल दिलेला आहे आणि हेल्थ मेंटेन कशी करतात त्या सर्वाबद्दल दिलेलं आहे त्रिदोष या टॉपिकमध्ये. हे 3 जे आहेत सुरुवातीचे, हे 3 मिळून तुम्हाला UTच्या पेपरला जे आहे त्याचं किती मार्क्ससाठी आहे पहा, 8 मार्क्ससाठी. आणि हे तिन्ही पण टॉपिक फर्स्ट टर्मला आहे. ते बेसिक टॉपिक आहेत तिन्ही पण, तेवढं जास्त म्हणजे हार्ड नाही आहे, त्यात काही बेसिक आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. नंतर 4th टॉपिक आहे वातदोष. 5वा पित्तदोष आणि 6वा कफदोष. ह्या तिन्ही टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या दोषांबद्दल, ह्या पर्टिक्युलर दोषाबद्दल, वात टॉपिकमध्ये वात दोषाबद्दल, पित्त टॉपिकमध्ये पित्त आणि कफमध्ये कफबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे की याची उत्पत्ती, निरुक्ती, त्याचे जे कार्य असतात, नंतर मग ते प्राकृत कार्य, विकृत कार्य, काय दोष, वृद्धी, क्षय लक्षणे, हे सर्व गोष्टीचं ह्या वृद्धी क्षयचा काही बुकमध्ये वेगळा टॉपिक दिलेला आहे, काही यामध्येच दिलेला आहे. तर हे वृद्धिक्षयचे श्लोक जे आहेत दोषांचे, धातूचे, मलाचे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर इथे तुम्हाला दोषांचे दिलेले आहेत, वृद्धिक्षयचे लक्षणं, हे चे श्लोक खूप इम्पॉर्टंट आहेत, पाठ करावं लागणार. नंतर आहे क्रियाकाल, षटक्रियाकालबद्दल दिलेलं आहे पहा. या टॉपिकमध्ये तुम्हाला हे जे आहेत 3 दोषांचे आणि हे सर्व टॉपिक 26 मार्क्ससाठी असणार आहे पहा. आणि यातले तुम्हाला त्रिदोष पर्यंत होते. आपण फर्स्ट टर्म पाहिलं, हे वात आणि पित्त फर्स्ट टर्मला आहेत, परंतु कफ दोषापासूनचे जे आहेत हे सर्व टॉपिक तुम्हाला कफ दोषाच्या नंतरचे सेकंड टर्मसाठी असणार आहे पहा. नंतर आहे क्रियाकाल, हा पण सेकंड टर्मसाठीच असणार आहे. नंतर आहे प्रकृतीमध्ये देह प्रकृती आणि मानस प्रकृती, हा पण सेकंड टर्मसाठी टॉपिक आहे. सेकंड टर्मसाठी यामध्ये हे पहा, देह प्रकृतीचे आणि मानस प्रकृतीचे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आणि याचा प्रकृतीचा मी एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे याच चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. 10वा टॉपिक जो आहे तो आहे आहारापासूनचे जे सर्व खालचे टॉपिक आहेत पहा. आहार झालं, अग्नी आणि आहार पाक, हे तिन्ही टॉपिक तुम्हाला 3rd टर्मसाठी असणार आहेत. 3rd टर्म म्हणजे UTमध्ये येतील. तुम्हाला 3rd टर्मचे जे पिरियॉडिक असतात त्यात येणार आहेत. जे सेकंड टर्मपर्यंतचे टॉपिक असतात त्याची तुमचा टर्मचा पेपर होत असतो. पहा, आहार जो आहे यामध्ये तुम्हाला आहाराची व्याख्या, त्याचं वर्गीकरण, त्याचं महत्त्व, आहार विधी विधान, आहार विधी विशेष आयतन, आहार परिणामकर भाव, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायच्या आहेत. नंतरचा टॉपिक आहे 11वा अग्नी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिकलचे जो आहे त्यामध्ये पण अग्नीचं परीक्षण आहे तुम्हाला आयुर्वेदिक प्रॅक्टिकलमध्ये. हे पहा, अग्नी याचं डेफिनेशन वगैरे दिलेलं आहे या टॉपिकमध्ये आणि याचे महत्त्व, जाठराग्नी, भूताग्नी, धात्वाग्नीचे जे हे आहे फंक्शन ते पण दिलेले आहेत. नंतर आहे आहार पाक, अवस्था पाक काय असतो यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हे सर्व तुम्हाला शिकायचं आहे. आयुर्वेदिक पार्टपर्यंत एवढं झालं. आणि हे जे आहेत टॉपिक पहा, इथून
हे इथपर्यंत क्रियाकालपर्यंत जे होतं ते 26 मार्काला आणि क्रियाकालच्या खालचे जे टॉपिक आहेत ते सर्व पण 26 मार्कला येणार आहेत. हे सगळं झालं तुम्हाला आयुर्वेदिक पार्टबद्दल. पार्ट ए मधला. आता पार्ट ए पेपर 1चाच पार्ट बी जो आहे तो आहे मॉडर्नचा, तो 40 मार्क्ससाठी येतो. पहा त्यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे. पहिला टॉपिक आहे होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिसबद्दल आहे. होमिओस्टॅसिस म्हणजे काय असतं, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, ॲसिड बेस बॅलेन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स, ह्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. नंतर आहे रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये तुम्हाला जो 12th लेवलला अभ्यास केला त्यात आणि ह्यामध्ये हे सर्वच टॉपिक पहा. यामध्ये तुम्हाला 12th लेवलचा अभ्यास आणि जो आत्ता अभ्यास करताय तुम्ही फर्स्ट इयरला यात थोडाफार म्हणजे थोडासा जास्त आहे यात. तर तुम्ही काय आहे ते थोडंसं एक वेळेस वाचून घेतलं तरी तुम्हाला समजून जाईल. परंतु रीड न करता डायरेक्ट पेपरला जाणं बरोबर नाही. तर तुम्ही एक वेळेस हा सिलेबस पाहून घ्या. ठीक आहे. कारण की काही काही गोष्टी यामध्ये एक्स्ट्राच्या आहेत तर करावं लागतील तुम्हाला. तर फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पहा हे ॲस्पॅक्झिया, हायपोक्झिया ह्याबद्दल दिलं आहे. पल्मनरी फंक्शन टेस्टबद्दल दिलेलं आहे एक्स्ट्राचं. हे सर्व गोष्टी पाहून घ्या. नंतर आहे फिजिओलॉजी ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम. हे सुद्धा पहा 12th लेवलचं पण आहे यात. प्लस ॲडिशनल काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला चॅप्टर शिकवताना डिटेलमध्ये सांगितल्या जातील. सो चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला बाकीच्या गोष्टीचे नोटिफिकेशनसुद्धा येतील. ठीक आहे. यामध्ये हे 3 टॉपिक पहा. हे 23 मार्क्ससाठी असणार आहेत. यातला फक्त होमिओस्टॅसिस फर्स्ट टर्मला आहे. बाकी जे आहेत ते 2 सेकंड टर्मला आहेत. नंतरचे पाहू. हे पहा नर्वस सिस्टीमची फिजिओलॉजी. हे तुम्हाला 3rd टर्मसाठी आणि एंडोक्राईन ग्लॅंड्सची फिजिओलॉजी ती पण 3rd टर्मसाठी आहे. आणि हे दोन्ही मिळून तुम्हाला 17 मार्क्ससाठी असतील. हे सगळे झाले टॉपिक पहा. हे जे 5 टॉपिक होते हे मॉडर्नचे आणि हे तुम्हाला असतील पेपर 1ला क्रियाच्या UTसाठी. हे झालं पेपर 1बद्दल. आता पाहू पेपर 2मधले टॉपिक्स. पेपर 2मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत पहा. पहिला टॉपिक आहे आयुर्वेदा पार्टमधला धातू. धातूची जी बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे ह्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. नंतर तुम्हाला एकेका धातूचा पर्टिक्युलर टॉपिक दिलेला आहे. त्यामध्ये पूर्ण धातूबद्दल त्याच डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याचे श्लोक वगैरे सर्व आहेत ते तुम्हाला करावं लागतील पाठ. ते तुम्हाला डिटेल टॉपिक शिकवताना सांगितले जातील. सो पहा इथे फक्त टॉपिकची नावं काय आहे, कंटेंट काय हे सांगणं इम्पॉर्टंट आहे. पहा इथे रस धातू पहिला आहे. नंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सर्व धातूंबद्दल दिलेलं आहे. नंतर आहे कन्सेप्ट ऑफ आश्रय आश्रयी संबंध. आश्रय आश्रयी भाव जे आहे त्याबद्दल दिलेला आहे. हा 9 टॉपिक. नंतर आहे ओज. ओज खूप इम्पॉर्टंट आहे. पहा इथे पण आहे तुम्हाला संहितामध्ये पण आहे. ओजबद्दल काय आहे ते सर्व. हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो PYQमध्ये खूप वेळेस आलेला आहे. हा न सोडता जायचंच नाही. ठीक आहे. व्हायवामध्ये सुद्धा खूप वेळेस विचारतात ओजबद्दल. नंतर आहे 11 टॉपिक उपधातू. स्तन्य, आर्त, उत्वक हे सर्व जे आहेत उपधातूबद्दल शिकायचे. नंतर आहे मल. मल कोणकोणते आहेत त्यांचं डिटेलमध्ये शिकायचे. मलवृद्धी, क्षय लक्षणे वगैरे हे सर्व धातू, मल वगैरे हे सर्व गोष्टी शिकायच्या. नंतर आहे इंद्रिय विज्ञान. इंद्रियांबद्दल जी पंचज्ञानेंद्रिय कोणती, कर्मेंद्रिय कोणती या सर्व गोष्टी आहेत पहा. नंतर त्याचे मन हे जे इंद्रिय जे आहे त्याबद्दल आहे. नंतर आहे 14वा टॉपिक मनबद्दल, मनाचं. नंतर आहे 15वा आत्मा. आत्मा कोणकोणत्या टाईपच्या असतात त्यांचे जे लक्षणे आहेत. आत्माचे लक्षणाचा श्लोक पहा. खूप वेळेस खूप इम्पॉर्टंट आहे व्हायवासाठी सुद्धा आणि पेपरला सुद्धा आले. आत्माची लक्षणे लिहा म्हणून इथे पण येतो आणि पदार्थामध्ये पण येतो पहा. नंतर आहे 16वा टॉपिक निद्रा आणि स्वप्न. निद्रा आणि स्वप्न याचे पण क्वेश्चन्स येतात. निद्रेचे प्रकार, स्वप्नाचे प्रकार वगैरे येतात तर ते पाहावं लागतील. आणि आचार्यानुसार कोणकोणते आहेत ते पण एक वेळेस पहा. ठीक आहे. हे सगळं झालं तुमचं आयुर्वेदा पार्टबद्दल. आता ह्याचा पेपर 2चा जो मॉडर्न पार्ट आहे त्यामध्ये काय पहा. हिमोपोएटिक सिस्टीम दिलेली आहे पहा. हिमोपोएटिक सिस्टीम यामध्ये ब्लडबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत. नंतर आहे इम्युनिटी. इम्युनिटीमध्ये काय काय आहे ही पूर्ण इम्युनिटी टॉपिक खूप इम्पॉर्टंट. इम्युनिटी दरवर्षी येणार याचं काही ना काही. ठीक आहे. नंतर आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हार्टचे जे पण तुम्हाला काय काय गोष्टी आहेत इथे ह्या तुम्ही पॉईंट वाईज करा. कार्डियॅक सायकल करा. नंतर हार्ट साऊंड्स, नंतर कार्डियॅक आउटपुट हे सर्व गोष्टी कराव्या लागतील ECGबद्दल. नंतर आहे मसल फिजिओलॉजी. मसल फिजिओलॉजीमध्ये मसल्सबद्दल दिलेलं आहे. इथे कोणकोणते मसल्सची फिजिओलॉजी पहा. कार्डियॅक मसल, स्मूथ मसल, स्केलेटल मसलबद्दल. नंतर आहे ॲडिपोज टिश्यूबद्दल. ॲडिपोज टिश्यूचा हा टॉपिक आहे. नंतरचा टॉपिक आहे पहा
मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची फिजिओलॉजी, नंतर एक्सक्रिशनची फिजिओलॉजी 7 टॉपिक, नंतर 8 टॉपिक स्पेशल सेन्सेस सेन्सरी ऑर्गन्सची जी फिजिओलॉजी आहे इथे दिले पहा. ही तुम्ही जर सेन्सरी ऑर्गन्स ॲनाटॉमीमध्ये पाहिले असेल पहा, ॲनाटॉमीमध्ये सेन्सरी ऑर्गन्स दिलेले आहेत, ते ॲनाटॉमीचे सेन्सरी ऑर्गन्स वाचणं झाले की लगेच ह्याचे पण करायला लागा, कारण की इथे पण त्याची फिजिओलॉजी आहे. एखाद्या वेळेस क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात पहा. आयबॉल जेव्हा एक ॲनाटॉमीमध्ये आला तर त्याची फिजिओलॉजी पण यामध्ये विचारू शकतात की इथं आयबॉलची फिजिओलॉजी लिहा, मग तुम्ही कनेक्शन इंटरलिंक करून वाचू शकता. नंतर हे स्लीप अँड ड्रीम, स्लीप आणि ड्रीम आयुर्वेदा पार्टमध्ये काय होतं पहा, निद्रा आणि स्वप्न. तर हे दोन्ही पण तुम्हाला आयुर्वेदा प्लस मॉडर्न ॲस्पेक्ट्स दोन्ही पण विचारू शकतात. आणि इंद्रियमध्ये सुद्धा तसंच अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आयुर्वेदा प्लस मॉडर्न असे विचारू शकतात. तर त्या दोन्हीच्या पण मिळून अभ्यास करा. आयुर्वेदामध्ये पण ते आहे आणि मॉडर्नमध्ये पण आहे, अशा टाईपनं. ठीक आहे, हे झालं तुम्हाला कंटेंटबद्दल. पेपर 1 आणि पेपर 2चं कंटेंट. तुम्हाला ना ह्या जे सिलेबस कॉपी दिलेली आहे क्रियाशारीरची, त्यामध्ये तुम्हाला हा एक चार्ट दिलेला असा पहा. त्यामध्ये दिलं आहे कोणत्या टॉपिकवरून MCQ येणार, कोणत्यावरून SAQ LAQ याबद्दल लिहिलं आहे. शरीर टॉपिकवरून तुम्हाला MCQ आणि SAQ येऊ शकतात, LAQ नाही आहे. नंतर हे पहा, LAQ कोणकोणत्या टॉपिकवरून येईल ते पहा. वात पित्त कफ ह्या 3 दोषांवरून. नंतर प्रकृतीवरून, आहार अग्नी आहार पाक यांवरून तुम्हाला LAQ येऊ शकतो. नंतर पहा मॉडर्नमध्ये कोणकोणत्या, ह्याच्यावर मॉडर्नमधल्या सर्वच टॉपिकवरून LAQ SAQ सगळंच येऊ शकतं. त्यामुळे मॉडर्नचे टॉपिक्स वगैरे सर्वच्या सगळं असं प्रत्येक LAQच्या दृष्टीने असं डिटेलमध्ये अभ्यास करायचा. नंतर आहे धातू वगैरे, यामध्ये धातूचं जे इंट्रोडक्शन आहे त्यावरून काही LAQ येणार नाही, परंतु बाकीचे जे टॉपिक्स आहेत त्यावरून, बाकीचे जे सर्व धातूचे डिटेल टॉपिक आहेत त्यावरून LAQ येऊ शकतो पहा. नंतर ओजवरून पण LAQ दिलेलं आहे. नंतर उपधातू मल यावरून पण आहेत पहा. हे सर्व जे आहेत ते तुम्ही चार्टमध्ये पाहू शकताय पहा. तुम्हाला ह्या जो चार्ट आहे, ही सिलेबस कॉपी आहे, त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली जाईल, किंवा मग NCSMची जी लिंक वेबसाईट आहे ऑफिशियल, त्यातून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलवर पण आपल्या चॅनलच्या दिलेली आहेत. ठीक आहे, तर हे ही जी क्वेश्चन पेपरची ब्ल्यूप्रिंट आहे, या ब्ल्यूप्रिंटमध्ये पण तुम्ही पाहू शकता की पेपर 1मध्ये काय दिले. क्वेश्चन 1 MCQमध्ये तुम्हाला कोणत्या नंबरला कोणत्या टॉपिकवरून MCQ येणार आहे ते पण दिलेलं आहे पहा. तुम्ही हे याच्यावरून कन्सिडर करून पाहू शकता. नंतर आहे क्वेश्चन 2मध्ये SAQमध्ये पण टॉपिक नंबर वगैरे दिलेले आहेत. नंतर असंच LAQचं पण आहे. पेपर 2चं पण दिलेलं आहे ब्ल्यूप्रिंटनुसार अभ्यास करायला लागा. ठीक आहे, क्रियाचं. नंतर आहे क्रियाचं, जसं थेरी पेपर इम्पॉर्टंट आहे तेवढाच प्रॅक्टिकल, कारण की थेरीचे 200 आहेत आणि प्रॅक्टिकल कंपोनंटचे पण 200 मार्क्स आहेत. सो प्रॅक्टिकल कंपोनंट पण इम्पॉर्टंट ठरते इथं. तर प्रॅक्टिकल कंपोनंटचे मार्क्स पहा, प्रॅक्टिकल कंपोनंटचं कसं दिलेलं आहे हे पण या इथे पाहू शकता. आणि तुम्ही जे तुमच्याकडे सिलेबस कॉपी आहे त्यानुसार अभ्यास केला तर तुम्हाला खूप इझी जाईल पहा. प्रॅक्टिकल कंपोनंटमध्ये काय स्पॉटिंग असेल, स्पॉटिंग कोणकोणते असतील, स्पॉटिंगला हे फक्त 10 गोष्टीची स्पॉटिंग असेल, ह्या 10 गोष्टी ठेवल्या जातील, हे 10 मार्क्ससाठी असेल. आयुर्वेदिक प्रॅक्टिकल 40 मार्क्ससाठी असेल. आणि त्यात कोणकोणते आहेत पहा, तुम्हाला प्रकृती परीक्षण, सार परीक्षण, अग्निकोष्ठ परीक्षण, दोषवृद्धिक्षय लक्षण, धातुवृद्धिक्षय ह्यापैकीच तुम्हाला येणार आहे आणि 40 मार्क्सला असणार आहे, यापैकी एकच. नंतर लॅब प्रॅक्टिकलमध्ये हे एवढेच असतील आणि 30 मार्क्ससाठी असतील, ह्यापैकी एकच येईल तुम्हाला. याची लिस्ट इथे दिलेली आहे, ह्यातलेच येणार असतं तुम्हाला. प्रोजेक्ट वर्क जो असणार 10 मार्क्ससाठी, आणि प्रॅक्टिकल रेकॉर्ड जे लिहिता तुम्ही ते 10 मार्क्स असं असणार, 100 मार्क्स. आणि व्हायवा 70 मार्क्स. त्यात काय काय विचारणार पहा. आयुर्वेदाची क्वेश्चनचे जे असणार त्याचे 20 मार्क असणार. इन्स्ट्रुमेंट असणार त्याचे 20 मार्क. आणि एक व्हायवा असणार पार्ट B वर, जे म्हणजे मॉडर्नचं आहे त्यावर, ते असणार 10 मार्क्ससाठी. आणि जे श्लोक करतात त्याचे 15 मार्क आणि कम्युनिकेशन स्किल्सचे 5 मार्क. असा तुमचा व्हायवा असेल. इंटरनल असेसमेंटचे 30. हे झालं जे प्रॅक्टिकल कंपोनंटचे 200 आहेत याबद्दल. यामध्ये सर्व तुम्हाला सांगितले आहे की 400 मार्क्सचं कसं असणार आहे. सो यानुसार जे सिलेबस कॉपी आहे त्यानुसार अभ्यास करा. पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ पाहिला त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.